आणि आपल्या सोबत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आहेतच। चंद्रशेखर, जसं मगाशी सुधीर आल्हाट देखील म्हणाले की ही घोटाळ्याची व्याप्ती काही 100 कोटीपुरती मर्यादित नाहीये, यापेक्षा कदाचित जास्त हा मोठा घोटाळा असू शकतो आणि केवळ याच एका मुद्द्यापुरता हा घोटाळा नाहीये, तर आरोग्य विभागात असे अनेक घोटाळे होत आहेत असा देखील दावा करतायत ते। कोणकोणत्या अशा योजना आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून पैसे लाटले जात आहेत आणि हे सगळं पालिकेचे अधिकारीच करतायत असा देखील त्यांचा दावा आहे। चंद्रशेखर, या सगळ्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे आता? खरं तर अजिंक्य सर, आपण पाहिलं की पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग आहे, या विभागाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात। त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी, आजीबाजी नगरसेवक यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून जे ते उपचार केले जातात। तर आपण पाहिलं तर गरीब शहरी गरीब योजना सुद्धा आहे। त्याचबरोबर आता ही जी योजना आहे ती नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यावरतीच आपण जर महत्वाचं जर लक्ष केंद्रित केलं तर तब्बल 100 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा समोर येतो। माझ्या हातामध्ये आपण लिहू शकता की सगळी कागदपत्र आहेत ज्यामध्ये उपचार झालेले जे नगरसेवक आहेत, त्याचबरोबर काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर उपचार झाले, त्यांचं पेमेंट सुद्धा त्या संबंधित हॉस्पिटलला दिलं। परंतु दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी हॉस्पिटल उभं राहतं, ज्या संस्थेला हे हॉस्पिटल चालवायला दिलं जातं पीपी तत्वावरती, त्यांच्यामध्ये जो करार होतो तो मोफत किंवा तो उपचार करण्यासाठीचा करार होतो। तिकडे करार मात्र मोफत उपचार करण्यासाठी करायचा आणि दुसरीकडे मात्र महापालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारायचा, असा सगळा प्रकार आहे। खरं तर आरोग्य विभागाचे जे डॉक्टर संजीव वावरे त्यांच्या कालावधीमध्ये साधारण 2016 आणि 17 मध्ये हा करार सुरू झाला, ही योजना सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून सगळं तब्बल 8 ते 10 वर्षांपर्यंत सुरू आहे। ठीक आहे, असेच आमच्या सोबत रहा चंद्रशेखर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।